हा पहा इथं इयत्ता पहिलीमधील वेदांत जोशी आता इथं जे एकूण लाडू दिलेले आहेत 16 त्याची समान वाटणी करणार आहे. हां चल, एकूण लाडू किती आहेत वेदांत? एकूण लाडू किती आहेत? 16. हां, ते किती मुलांना वाटायचे आहेत? किती मुलांना वाटायचे आहेत? 16 लाडू आहेत. हे किती मुलांना वाटायचं आहे? 4 मुलांना वाटायचं आहे. चल वाट बघूया आता, सर्वांना समान वाटणी करायची. हां हां 4. हां 16. हां, संपले का नाही लाडू? आता सर्वांना लाडू वाटले. आता पार्थ नावाचा जो मुलगा आहे, पहिला मुलगा, त्याला किती लाडू मिळाले बघ? पहिल्या मुलग्याला लाडू किती मिळाले? सगळ्यांचे लाडू लिही. कुणाला कुणाला किती किती मिळाले बघ? सगळ्यांचे लाडू लिही. आता मोजून लाडू लिही. हां 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 त्याचे लिही की आता. पार्थचे तेवढे लिही पहिला, गोलमध्ये लिहायचे. हां हां किती लाडू मिळाले त्याला? पार्थच्या नावाखाली किती आहेत लाडू? हां लिही त्याचे लाडू. पार्थला लाडू मिळाले 4. आता पुढे दुसऱ्या मुलग्याला किती मिळाले बघ? हां चला लिहा. छान. आता पुढचा आहे ओम. ओमला किती मिळालेत बघ? हां चला 4 लाडू मिळाले. पुढे हां सर्वेशला किती मिळाले? 4. आपल्याकडे लाडू किती होते? 16 होते. आपण किती मुलांना वाटले? 4 मुलांना वाटले. प्रत्येक मुलग्याला किती लाडू मिळाले? 4 मिळालेले आहेत. खूप छान. आता ज्यावेळेला आपण अशी समान वाटणी करतो त्यावेळेला आपण काय करतो? एक प्रकारे भागाकार करतो. बरोबर आहे? समजलं सर्वांना?